म्हणता येतं. म्हणून विश्वत चक्षु हा चक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु झाला वेदू. म्हणून तो खरा कसा आहे अचक्षु की ज्याला काय नाही डोळे सुद्धा नाही. मग ज्याला डोळेच नाही त्याला विश्वत चक्षु असं हे नाव कसं देण्यात आलं आहे का नाही. तर सगळ्या विश्वाचे डोळे हेच त्याच्या न्यायाचे काय आहेत डोळे आहेत म्हणून त्याला विश्वत चक्षु असं म्हणता येतं. हा हे म्हणण्याकरता वेद दक्ष सज्ज झाला. नाही तर वेदाला त्याला विश्वत चक्षु असं म्हणता आलं नसतं. ज्याला डोळेच नाही त्याला विश्वत चक्षु कसं काय म्हणता येईल. पण सगळ्या विश्वाचे डोळे हेच त्याचे डोळे असल्यामुळे त्याला विश्वत चक्षु असं म्हणता येतं. किंवा वेदानं म्हटलं जे सर्वाचे शिरावरी नित्य नांदे सर्वापरी ऐशी स्थितीवरी विश्व मूर्धा म्हणजे जे सर्वाचे शिरावरी जे सगळ्यांच्या शिरावर म्हणजे डोक्यावर. डोक्यावर म्हणलं की सगळ्याच्या आतमध्ये आहे का नाही सर्वपणानं जे नांदत. जरी आता हे सगळं आकार मायेचा दिसत असला तरी मायेच्या सगळ्या आकाराकडून कार्य घडत जर असेल तर त्याच्या सत्तेवर घडतं त्याच्याशिवाय घडत नाही. अशा स्थितीवर ते राहतं म्हणून त्याला विश्वमूर्धा असं म्हणता येतं. पैगा मूर्ती त्याची मुख हुताशनी जैसे रेख तैसे सर्वपणे अशेक भोगते जे. पैगा मूर्ती त्याची मुख हा हुताशनी जैसे देख. अग्नी आहे अग्नीचं सर्व स्वरूपच सगळं अंगच मुख आहे तोंड आहे. तोंड कशाला म्हणतात ज्यांना आपण खातो त्याला काय म्हणतात तोंड म्हणतात. अग्नी कशाला खातो सगळ्याच अंगानं सरपण खातो आहे का नाही. म्हणून ते सगळं शरीरच त्याचं काय आहे मुख आहे. जसं अग्नीचं सर्व शरीरच मुख आहे तसं सगळ्यांच्या मुखातून भोगता कोण आहे हरिर भोगता. हरिर आहे ना ते श्लोक. जरी आपण खाताना दिसत असलो तरी त्याचा भोगता कोण आहे ब्रह्मार्पणम ब्रह्म आयुर ब्रह्माग्नो ब्रह्मणा उत्तम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. बरोबर आहे का नाही. सगळा तोच आहे. आणि म्हणून जर सर्व आपण कुणालाही मला काही असे लोक आहेत दान करणारे की ते जे खाऊ घालतात तर ते म्हणतच नाहीत आम्ही माणसांना खाऊ घालायलो. ते म्हणतात आम्ही देवाला काय करायला लागलो खाऊ. आणि आपण मला काय नाही माऊली ज्ञानोबराय म्हणतात एरवी आहे तोच आहे. बरोबर आहे का नाही. पण काय करावं परी काय की जे बुद्धी तैसी नोये. बरोबर आहे का नाही. आपली बुद्धी तशी सर्वपणानं व्यापक होत नाही. नाही तर आहे तोच आहे. बरोबर आहे का नाही. वक्ते बाबा म्हणायचे अरे तुम्ही बायकोची सेवा केली तर देवाची घडेल पण देव म्हणून करा ना. आपलं महाराज माऊलींनीच ओळी मांडली. माऊली ज्ञानोबराय म्हणतात मनुष्य जात सकळ हे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असती केवळ माझेची ठाई. झाले असती केवळ माझेची ठाई. हे मनुष्य जात सकळ. तसं जर पाहिलं माऊली ज्ञानोबराय म्हणतात तर प्रत्येक मनुष्य माझी सेवा करतोय. माझेची ठाई माझे म्हणजे सगळा माझी सेवा. कोणाची जरी सेवा केली तर ती कोणाची करतात माझीच करतात. मग काय अडचण आहे माऊली कुणाची करू द्या ना. माऊली म्हणतात परी ज्ञाने विन नाशिले जे बुद्धी भेदाशी आले म्हणून त्या देखिले अनेकत्व. माऊली ज्ञानोबराय म्हणतात काय करावं तसं त्यांना ज्ञान झालेलं नाही म्हणून देवाच्या सेवेचं फळ मिळत नाही. जर देव म्हणून कुणाची सेवा केली तर ती देवाचीच होते कुणाची करा. बरोबर आहे का नाही. हा तर देव म्हणून आपण करत नाही तसं ज्ञान आपल्याला होत नाही. आणि ज्ञान होत नसल्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आहे का नाही. सर्वपणे असे भोगते जे सगळ्यांच्या मुखातून भोगणारा कोण आहे तोच आहे. याला गीता या पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था आणि वाक्पथा श्रुतीची वाक्पथा विश्वतोमुखा हे व्यवस्था आली. श्रुतीच्या मुखातून त्याला विश्वमुख म्हणण्याची विश्वतोमुख म्हणण्याची काय आली पद्धत आली. आणि वस्तुमात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र दया. आणि वस्तुमात्री गगन सगळ्या वस्तूमध्ये आकाश के नाही ऐसा ठाव नरी गे काही. आकाश नाही आकाश भिंत असो लोखंड असो. महाराज लोखंड आपल्याला किती पक्क वाटत असेल तरी त्या लोखंडाच्या मधात काय आहे आकाश आहे. त्याचा दृष्टांत देत असताना असा दिलाय की लोखंडात जर आकाश नसतं तर एका बाजूला गरम केलं तर दुसऱ्या बाजूला आपोआप गरम झालं. ज्या अर्थी इकडची उष्णता तिकडे जाते त्या अर्थी मधात काय आहे पोकळी आहेच आकाश आहे. भिंत जरी आपल्याला काही वाटत असेल पोकळी नाही पण ज्या अर्थी खिळा घुसतोय त्या अर्थी तिथं आकाश जागा नसेल तर खिळा घुसणारच नाही आहे का नाही. आणि म्हणून आकाश सर्वत्र आहे. जसं वस्तू मात्रामध्ये आकाश त्याच्याशी संलग्न झालेला आहे
त्याप्रमाणे सगळे शब्द हे त्याच स्वरूप असल्यामुळे त्याला सर्वत्र तो ऐकणारा आहे असं म्हणता येतं. म्हणून आम्ही ते म्हणून सर्वत्र ऐकते एवं सर्व ते सर्वाते आवरतोनी असे याप्रमाणे फार काय सांगू अर्जुना, जे सगळ्यात राहतं, सगळ्यांना व्यापून आहे असं जे स्वरूप आहे. यरवितरी महामती विश्वत चक्षु या श्रुती त्याची या व्याप्ती रूप केले. यरवितरी अर्जुना हे महामती म्हणजे महान बुद्धिमान असलेल्या अर्जुना, हा विश्वत चक्षु म्हणजे विश्वत चक्षु असं जे त्याला नाव श्रुतीनं दिलं, ती विश्वत चक्षु ही व्याप्ती त्याच्या ठिकाणी आलेली आहे. वाचोनी हस्त नेत्र पाय हे भाषते तके आहे, सर्व शून्याचा नसा हे निष्कर्षुजे. यरवी वाचून हा विषय जर सोडून दिला, सर्व रूपानं तो पाहणारा आहे, सर्व मुखानं तो सेवन करणारा आहे, सर्व हातानं तो क्रिया करणारा आहे असं जर मानलं नाही तर हात पाय डोळे ही भाषाच तिथं नाहीये. त्याला रंग नाही रूप नाही, ही भाषा त्या ज्ञानाच्या ठिकाणी नाहीये. सर्व शून्याचा नसा आहे निष्कर्षुजे. महाराज शून्याचा निष्कर्ष सुद्धा ते सहन करत नाही. शून्याचा निष्कर्ष याचा अर्थ काय? एखाद्या शिक्षकानं सांगितलं विद्यार्थ्याला किंवा 15तून 15 गेले किंवा 10तून 10 गेले, खाली किती राहिले? विद्यार्थी म्हणला 0. काहीच नाही, तिथं काहीच राहिलं नाही. आता काहीच राहिलं नाही याचा अर्थ काहीच नाही. काहीच नाही हे काढून देण्याकरता 0 काढून दाखवावं लागतं. पण 0 का होईना पण आकार आला का नाही? शून्याचा का होईना पण काय आला? आकार आला. म्हणजे काहीच राहिलं नाही हे काढून दाखवण्याकरता सुद्धा काहीतरी ठेवावंच लागलं ना. पण तिथं काहीच नाही हे काढून देण्याकरता ते शून्यासारखा आकारही काढून देता येत नाही. काहीच नाही, काहीच नाही. शून्य सत्ता बोधू होणे सत्ता होई सिद्धू, नसता हा अपवादू वस्तू शिपा. शून्य सत्ता बोधू, शून्य सत्ता व बोधू होणे सत्ता होई सिद्धू. कोणत्या सत्तेनं ते सिद्ध होतं, बरोबर आहे का नाही? हा निष्कर्ष सुद्धा तिथं चालत नसता हा अपवादू वस्तू शिपा. म्हणजे वस्तूच्या ठिकाणी ते आकार सुद्धा अपवाद येईल ना, अपवाद येईल ना, की तिथं काहीतरी आहे. म्हणजे तिथं असं काढून दाखवण्याकरता सुद्धा काहीही नाही, काहीच नाही. हात नाही, पाय नाही, पै कल्लोळा ते कल्लोळे, ग्रसित तसे ऐसे कळे, ग्रसित ग्रासा वेगळे असे काही. माऊली ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, महाराज आता समुद्र आहे, समुद्रात मोठाल्या माश्या लहानल्या माश्याला खातात किंवा मोठाले जीव लहानल्या जीवाला खातात ना, खातात. मग आता माणूस समुद्राच्या कडीला बसला, एक लाट आली, ती छोटी होती, तिकडून मागून मोठी लाट आली, त्या मग आपण काय म्हणतो, अहो मोठ्या लाटेनं लहानी लाट काय केली? खाल्ली. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, खरं असं आहे का? अरे ते लहानी लाट तरी पाणीच आणि मोठी लाट तरी काय आहे? पाणीच आहे. कोण कोणाला खाणार आहे? कल्लोळा ते कल्लोळे, ग्रसित ऐसे असे ऐसे कळे. वाटतं आपल्याला असं ते परी ग्रसिते ग्रासा वेगळे असे काही, पण खाणारा आणि खाल्लेला घास काही वेगळा आहे का? ग्रसिते ग्रासा वेगळे असे, ग्रासणारा आणि ग्रास काही वेगळा आहे? खाणारा घास काय? अरे पाणीचे सगळं ते. तैसे सासची जे एक ते तके व्याप्य व्यापक परी बोलावया आणि नावे करावे लागे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, साचची जे एक खरं जर पाहिलं तर सगळं काय आहे? तोच आहे. मग जर तोच आहे तर तिथं व्याप्य काय म्हणावं, व्यापक काय म्हणावं? म्हणायला जागाच नाहीये, कारण सगळाच एक असल्यामुळे तिथं काही म्हणता येत. आता काय सारासारी त्याच्या लहरीत आता त्याच्यात काय वेगळेपणा? सारासारी म्हणजे वेगळेपणा. काय वेगळेपणा करणारे आपण त्यात, आहे का नाही? मग वेगळेपणा नाही तर वेगळेपणा का केला तुम्ही? माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, बोलावया नावे करावे लागे. अरे त्याच्याविषयी बोलायचं तर त्या स्वरूपात बोलता येत नाही, म्हणून नावीला जाणं कशात यावं लागतं? द्वैतात यावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, नाही तरी कोठे तुझे आहे बोलावया सहजे. त्याच्या ठिकाणी बोलण्या इतकं सुद्धा द्वैत कुठं आहे? मग कशा करता बोलता तुकोबाराय तुम्ही? तर तुकोबाराय म्हणतात, याचसाठी भक्ती जगी रुडवावया ख्याती. याचसाठी भक्ती जगी रुडवावया, याचसाठी भक्ती जगी रुडवावया ख्याती. याचसाठी भक्ती जगी रुडवावया
ख्याती, आम्हाला आमच्या मालकाचा महिमा वाढवायचा आहे. ख्याती रुळवाय म्हणजे आमची ख्याती नाही, आम्हाला आमच्या मालकाचा महिमा वाढवायचा आहे. आणि याच्यासाठी भक्ती, भक्तीचं कारण हे नाही तरी कोठे तुझे आहे बोलावया सहजे. नाहीतर त्याच्यात आमच्या कुठं आमच्यातच नाही, कोणातच द्वेत नाही. देव देऊळ परिवार, हा, देऊळ परिवारू कोरोनी किजे डोंगरू, त्याचीच देवी, त्याचंच देऊळ, त्याचाच म्हैस, त्याचीच ते तलवार, सगळा ते डोंगराचाच भाग आहे का नाही. फक्त आता ते त्या माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्या याला द्वैत वाटतं. कुणाला तो पुजारी तो म्हणतो बाबा ही देवी आहे, हे त्रिशूळ आहे, तो दैत्य आहे, तो अरे सगळा दगडाचे. तैसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा, का न व्हावा, का न व्हावा, आहे का नाही. का घडू आम्हाला आनंद जर भोगायचा असेल, सुवर्णाचे अलंकार केले, सोन्याची सुती सोनियाची पेटी ठेवी, ते काय त्याच्यात. पण आता मग का आनंद भोगायचा म्हणल्यावर ते करावं लागेल, बोलायचं करावं लागतं. द्वेष पै शून्याचे दावावे झाले, ते बिंदूले एक पाहिजे केले, तसे अद्वैत सांगावे बोले ते द्वैत की जे. आताच मी सांगितलं जसं शून्य दावायचं झालं तर काहीतरी गोल करावं लागतं, की मग कळतं पुढच्याला की हे काय आहे, शून्य आहे. तसं अद्वैत जरी सांगायचं असेल तर कशात येऊन सांगावं लागतं, द्वैतात येऊनच सांगावं लागतं. एक रूपात सांगता येत नाही, म्हणून द्वैत की जे. एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा आढळू पडे सर्वथा बोल कुंटे. आणि असं जर नाही केलं, जर द्वैतात नाही आलं तर अर्जुना गुरु शिष्य सत्पथा आढळू पडे. अर्थात गुरु आणि शिष्य यांचा सतपथ म्हणलंय माऊलींनी. पथ म्हणजे मार्ग आणि सत म्हणजे योग्य मार्ग, किंवा सत म्हणजे सतकड नेणारा मार्ग. ह्यो जो सतपथ आहे, सतकड नेणारा जो मार्ग आहे, ह्यो बंद पडून जाईल ना. जर गुरु आणि शिष्य दोन झाले नाही तर मग त्याच्याविषयी बोलता येणार नाही, चर्चा होणार नाही. आणि जर त्याची चर्चा झाली नाही तर या मार्गात अडथळा पडून जाईल. बोल खुंटे, हे बोलणं काय होऊन जाईल, बंद पडून जाईल. म्हणून गा श्रुती द्वैत भावी अद्वैती निरूपणाची वाहती वाट गेली. म्हणून श्रुती मातेनं अद्वैतातच द्वैताचा भाव केला, दोन केले. आणि त्या जे निरूपण आहे त्याच्याविषयी निरूपणाची वाट काय केली, राखियाला अंगी वाढावया जगी प्रेम सुख, आहे का नाही. वाट वाहती केली. चालू द्या ज्ञानोबा तुकाराम, नाही तर मग आता एकच म्हणल्यावर घरून जायची काय गरज. अर्धवट ज्ञानी असंच करतात. जे गुरुजी राऊत बाबाच्या भाषेत बाबा म्हणतात अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली. ते बदे पिवळे नाही झाले, अर्धच हळकुंड होतं त्याच्याजवळ, तर पिवळं अर्ध्या हळकुंडात किती पिवळे होणार, पण तितकेच पिवळे झालेले म्हणतात. अहो तो अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव ऐसे, मग कशाला वारील जायचं आणि इकडे बिडी आणायच्या घरात दन, त्याच्यात काय अर्थ आहे. बरोबर आहे का नाही. अरे श्रुतीमतेनं याच्यामुळेच काय केली, ती वाट ठेवायची. आणि म्हणून तर त्याच्यात द्वैत केलं. त्याची आता अवधारी ये नित्र गोचरे आकारी, ते ध्येय गा जया परी व्यापक असे. ते आता तू ऐक अर्जुना, जे सगळ्यांमध्ये राहून, आहे का नाही. किंवा आता ते त्या न्यायाचं स्वरूप तुला असं सांगतो, नेत्र गोचरे आकारी, तुझ्या नेत्रानं त्याचा आकार स्पष्ट होईल. स्पष्ट होईल म्हणजे त्याला आकार आहे का, नाही 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 नाही, पण ते या आकार रूपात कसं आलं, या सगळ्या आकार म्हणजे तोच आहे. ते ज्ञेय तुला असं व्यापक कसं आहे सगळ्यामध्ये ते तुला असं स्पष्ट कळेल. अशा प्रकारात त्या ज्ञेयाचं मी तरी काय करतो तुला आता वर्णन करून सांगतो. असं भगवंत म्हणतायत. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृश्चैव निर्गुणम गुणभोक्तृच, तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटी पटू होणे असे तंतू जेवी. सगळ्यामध्ये ते व्यापक आहे. म्हणजे व्यापक आहे म्हणजे तो वेगळा आणि सर्व वेगळं. भांड्यात पाणी आहे, भांड्यात पाणी आहे म्हणजे भांड वेगळं आणि पाणी वेगळं, तसं ते नाहीये. व्यापक आहे म्हणजे तसं नाहीये, ते सर्वच ते आहे. माणसात देव नाही, माणूसच देव. नाम मात्र लुगडी, रवी सुताची असे उघडे. बरोबर आहे का. नावाला लुगडे, पण खरं पाहिलं तर त्यात काय आहे, सगळं तिथं. मला सांगा, ते नावाला लुगडं दिसतं आपल्याला, ते धोतर आहे समजा, आपलं ते धोतर आहे का तंतू आहे. खरं पाहिलं तर धोतर आहे का तंतू आहे, तंतू आहे. ते तंतू आहे का कापूस आहे. त्याच्या हात पाहिलं तंतू थोडीच येते, तो काय आहे, कापूस आहे. तो कापूस आहे का पृथ्वी आहे. खरं पाहिलं कापूस आहे थोडाच, पृथ्वीच काय झाली, कापूस झाली. मग ती पृथ्वी आहे का जेल आहे.
जेल आहे. कारण 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 हे कार्याचाच भाग असतं. अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुडा. बरोबर आहे का नाही? म्हणा जेल आहे, ते जेल आहे का तेज आहे? तेज आहे का आकाश आहे? आकाश आहे का माया आहे? आणि मग माया आहे का ब्रह्म आहे? ते मुळात जातं कुठं? तिथंच जातं. लय चिंतन प्रकार ऐका नाही, लय चिंतन कार्याचा कारणात काय होत असतो? लय होत असतो. बरोबर आहे. म्हणजे माग जात कुठपर्यंत जात? ब्रह्मापर्यंत जात. त्याच्यात जे वाद मांडलेत ना, कोणता? परिणामवाद, आरंभवाद, विवर्तवाद. बहुतेक करून वेदांतानं विवर्तवाद काय केल्यात? अजातवाद. पुन्हा एक लय मोठे वाद येत, 9 वाद येतो. लय मोठे वाद वाद म्हणजे भांडण नाही हा. वाद म्हणजे मत. सृष्टीविषयी ज्यांनी जेथे जातो तेथे पडतो मतोळा, नदी खिचे डोळा, मूळ काय? मूळ दिसायचं नाही, फक्त गोंधळच चालू आहे. म्हणून आला संघाचा कंटाळा. म्हणून आम्ही विठ्ठल काय करायला लागलो? सोपं आहे म्हणजे. तुकोबरायांनी सरळ सांगितलं आपल्याला, आहे का नाही? महाराज तुकोबराय म्हणतात, नेणे घटापटा नाही पंडित करंटा. आपल्याला ते घटही येत नाही आणि आपल्याला पटही येत नाही. तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुची. बरोबर आहे का नाही? अरे अनेक वाद मांडले, परिणामवाद मानला. पण परिणामवाद मानत असताना मला वाटतं नैयायिकांपर्यंत परिणामवाद मानलाय ना, सांख्य मानला परिणामवाद. पण परिणामवादात माऊलींनीच नव्या अध्यायात फोडून काढलाय परिणामवाद. परिणामवादाचा असं आहे की परिणामवादामध्ये कारणापासून कार्य होतं, पण कारणाचा नाश होऊन काय होतं? कार्य होतं. त्याचं उदाहरण देत असताना, दह्यापासून तूप झालं, दुधापासून तूप झालं, पण दूध राहिलं नाही ना. दुधाचा नाश होऊन काय झालं? तूप झालं. आता तूप झाल्यावर दूध राहिलं का? नाही. त्याचा झाला दुधाचा परिणाम तुपावर. दुधाचं दही झालं, दह्याचं लोणी झालं, लोण्याचं तूप झालं. पण जसं जसं कारणापासून कारण होत गेलं, तसं कारणाचा काय होत गेला? नाश होत गेला. तसं मग जर परिणामवाद मानलं तर ब्रह्मापासून जग झालं हे मान्य करता, पण मग ब्रह्माचा नाश होऊन काय होईल? जग होईल. तसं होत नाही. सोनेपणा उणे न येताचे झाले लेणे झाले, पण सोनेपणा उणे न होता लेणे झाले. म्हणून कारणापासून कार्य झालं, पण त्या कारणाचा नाश झालेला नाही. कारणाचे 2 प्रकार आहेत. कार्य घडत असताना, ऐका नाही, काय ते म्हटलंय ना, निमित्त कारण आणि उपादान कारण. निमित्त कारण आणि उपादान कारण. निमित्त कारण कशाला म्हणावं आणि उपादान कारण कशाला म्हणावं? कारणापासून कार्य तयार झाल्याच्या नंतर ते कारण त्या कार्याशी संलग्न राहत नाही, त्याला निमित्त कारण असं म्हणावं. आणि कारणापासून कार्य झाल्याच्या नंतर ते कारण शेवटपर्यंत कार्याला सोडू शकत नाही, त्या कार्याशी एकरूप राहतं, त्याला उपादान कारण असं म्हणावं. मातीपासून मडकं झालं, माती आहे त्याचं उपादान कारण आहे, कुंभार आहे त्याचं काय आहे? निमित्त कारण आहे. म्हणजे ते झालं, गाडगं तयार झालं तरी सुद्धा कुंभार गाडगं तयार केलं, कुंभार मरून गेला किंवा गावाला गेला, त्या गाडग्याचा त्याचा आता संबंध राहिलेला निमित्त झाला तो. पण माती इकून टाकली, माती जाऊ शकते का त्याला सोडून? मग हा परमात्मा या जगाचं निमित्त कारण आहे का उपादान कारण आहे? त्याच्यातही गोंधळ आहे. काही निमित्त मानले, काही उपादान मानले. वादाचे सगळे त्याच्यात गेल्यावर आपल्याला काय करायचं? तुका म्हणे वादी वाया गेली ब्रह्म. सगळी वादी काय झाली? वाया गेली. ऐका नाही महाराज. मग निमित्त, तर त्याला निमित्तही कारण तोच मानलाय आणि उपादान कारणही त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण असं त्याच्यात त्या शास्त्रात काय आलं? नाव आलं. ऐका नाही. कारण तोच काही महाराज त्याला निमित्त कारण मानले आणि त्याला उपादान कारण मानलेलं नाही. जाऊ द्या. पण तो निमित्तही कारण तोच आहे आणि उपादान कारणही निमित्त कारण. जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा त्याच्यापासूनच झालं आणि त्यानंच केलं. ऐका नाही. सृष्टीचा करता धरता कोण आहे? तोच आहे. ऐका नाही. कंठीची म्हणून येणे केली निर्माण 14 कोण? त्यानंच केलं. त्यानं केलं आणि त्याच्यापासूनच झालं. ऐका नाही. तोच या रूपानं नटलेला आहे. तेच सांगतात कसं? अवकाशी आकाश जैसे. आकाश आणि अवकाश हे दोन्ही ते काय आहेत? एकच आहेत.
बरोबर आहे की नाही? किंवा पटी पटू होऊनी असे तंतू जेवी, पटी पटू होऊनी जेवी तंतू असे, आहे का नाही? तंतू वेगळे नाही आणि वस्त्र वेगळं नाही. उदकी होऊनी उदकी रसुदाई सावलोकी दीपपणे दीपकी ते जैसे पाणी आणि पाण्यातच रस होऊनच रस पाणी म्हणूनच काय करतो राहतो, रस आणि पाणी वेगळे नाही. जसं दिवा आणि तेज, दिवा होऊनच तेज त्या दिव्यात काय करतं राहत. कर्पूरत्वे कापुरी सौरभ्यासे जाया परी, शरीर होऊनी शरीरी कर्म जेवी, कर्पूरत्वे कापुरी सुगंध कापूर होऊनच कापुरात काय करतो. आता एक रूपता सांगण्याकरता दृष्टांत जसं राहतो. किंवा शरीर होऊन शरीरी कर्म जेवी, शरीरात शरीर होऊनच कर्म काय करतं राहत, वेगळं राहत नाही. किंबहुना जैसे पांडवा सोन्याची सोने याचा रवा, तैसे जया सर्वा सर्वाशी सर्वांगी, असे फार काय सांगू आपण ना. जैसे सोन्याची सोने याचा रवा, रवा म्हणजे बारीक कण, हे वेगळे असले तरी ते सोनेपणापासून वेगळे होत नाही. तशा प्रकारे ते सगळ्यात राहत, सर्वांत आत आहे. नाही सर्वांगी असे, सर्वा तेच असे, सर्वांगी तेच असे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. तुकोबारायांनी हाच सिद्धांत आपल्या प्रमाणात सांगितला. आताही तोच आहे, बाहेरही तोच आहे, याचा अर्थ सर्व तोच आहे. परी रवेपणा माझी वडे तो रवा ऐशी आवडे, वाचून सोने सांगडे सोनिया जेवी. पण थोडस त्या लगडीतून सोनं बाजूला असलं की वेगळं वाटतं, थोडस वेगळं वाटतं, पण ते वेगळं नसतं. अलंकाराचे आधी बाळा सोने वाया गेले, लेकराला वाटतं ते वाया. बाळा म्हटले, बाळा म्हणजे अज्ञानी, ऐका नाही, लहान बुद्धीच्याला वाटतं, पण ते वेगळं झालेलं नामी रूपी दुरा बोले अद्वैत जाय. ज्याला नाम आणि रूप पाहिलं तर त्याला अद्वैत नाही वाटतं, दूर जातं त्याच्यापासून, आहे का नाही? आपल्याला वाटतं सगळे वेगळं वेगळं, पण वेगळं काहीही नाही. पैगा ओघूची वाकुडा परी पाणी उजूस वाडा, व न्याला लोखंडा लोह नव्हे की, पैगा ओघूची वाकुडा परी पाणी उजू स्वाळा. हाच सिद्धांत चोखोबारायांनी आपल्या प्रमाणात मांडला. नदी डोंगा परी, नदी डोंगा परी डोंगा नाही, हे डोंगा उस डोंगा परी रसनो हे डोंगा, नदी डोंगा परी जलनो हे डोंगा. काय बोलला अशी वरलिया रंगा. डोंगा म्हणजे वाकडा, नदी वाकडी आहे, पाणी वाकडे आहे का? पाणी नाही. तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात ओघूची वाकुडा, ओघ म्हणजे प्रवाह, परी पाणी उजूस वाडा, पण पाणी सरळच आहे, पाणी वाकडं नाही. ओघ आपल्याला त्या नदीचा ओघ वाकडा वाटता. वन्याला लोखंडा लोह नव्हे की, महाराज लोखंडात अग्नी येतो, एकरूप झालेला वाटतो, पण तो त्याच्याशी एकरूप झालेला नसतो. घटाकारे वेटाळे ते मग मी वाटोळे, मोठी तरी चौपळे आहे दिशे. आता आकाश गोल आहे का चौकोनी आहे? तर ते गोलही नाही. गाडग्यात आलं गोल वाटतं, मठात आलं घरात आलं चौकोनी वाटतं. त्या उपाधीना आकार आलाय, त्याला वास्तविक पाहता त्याला आकारच नाही. तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. त्या उपाधीना आकार वाटतो, त्याचा वास्तविक पाहता आकार नाही. ते काही चौकोनी नाही, ते काही गोलही नाही. बरोबर आहे का नाही? ते दिसतं. तरी ते अवकाश जैसे नोहे जतिका आकाशे, ते जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे. कशा करता दृष्टांत दिले हे? जसं नदी वाकडी आहे, पाणी वाकडं नाही. जसं काय लोक याच्यात अग्नी आल्यासारखा वाटतो लोखंडात, पण तो अग्नी त्या लोखंड झालेला नाही. किंवा आकाश गोल वाटतं, चौकोनी वाटतं, पण आकाश गोलही नाही आणि चौकोनीही नाही. तसं ते या सगळ्याच्या आत राहून विकारी वाटतं, पण ते विकारी नाही. म्हणजे या दृश्याचा नाश होतो, त्याचा नाशही होत नाही. त्यामुळे कर्मा अकर्मा वेगळे. या ते कर्म आणि अकर्मापासून ते काय, त्या मळानं ते लिप्त होत नाही असं म्हणतात. ते विकारी नोहे. मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणा या सारखे ऐसे धनंजय आवडे कीर. मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणा या, सत्व गुणाचं कार्य असलेले ज्ञानेंद्रिय. सत्वगुणाचं ज्ञानेंद्रिय कार्य कशाचं आहे? सत्वगुणाचं कार्य आहे. तर सत्वगुणाचं कार्य असलेले ज्ञानेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रियाचं मुख्य इंद्रिय मन आहे का नाही? इंद्रियाला माऊलींनी काय मानलेलं आहे? मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. 15व्या अध्यायात सुद्धा म्हटलंय. या 5 ज्ञानेंद्रियातलं 6वं मन काय आहे? इंद्रिय आहे का नाही? या सगळ्या इंद्रियाचं मुख्य इंद्रिय कोणतं आहे? मन.
मनोराज एक का देहपुरी. त्याला दिया दियाल जर पुरी म्हटलं तर मन काय आहे? राजा आहे का नाही. याला जर गाव म्हटलं तर मनाजी पाटील गावीचा. अशा प्रकारे गुन्हा यया सत्वादी गुन्हा सारिखे गुन्हा यया सारिखे आयशे धनंजय आवडे. आवडे म्हणजे वाटतं आहे का नाही. पण पै गुळाची गोडी नोये बांधया सांगडी तैशी गुण इंद्रिय पुढी नाही येथ. गुळाची गोडी बांधया सांगडी वेगळी वेगळी वाटे नाही नाही. मला एक सांगा, एक माणूस गुळा नाही गेला आणि गुळा नाही गेल्यावर दुकानात गेला, मला 1 किलो गुळ द्या. त्यानं त्याची ढेप आता फुटत फुटत आलेली असते, ती अर्धी नाही थोडीशी राहिलेली होती 2-3 किलोची, त्यातला काढू लागला किलोभर. त्यातला नको म्हणे, त्या मोठ्या ढेपीतला द्या. म्हणजे मोठ्या ढेपीतला का? लहान ढेपीतली गोडी लहान असेल हो, आणि मोठ्या ढेपीतली गोडी असं आहे का? बांधे वेगळे वेगळे येतं पण गोडी काय आहे? सारखी. तसे कोणी काळ आहे, कोणी गोर आहे, कोणी उंच आहे, कोणी ठेंगण आहे, कोणी झपा झपा चालतंय, तर कोणी गज 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 चालतंय, कोणी आडव्या मॉडेल येतं. काही मॉडेल काय आहेत? उभे येतं. तर काही वेळी लांबच्या लांब मॉडेल येतं. सापाचं मॉडेल कसं आहे? लांबच्या लांब आहे. आणि जनावरांचं आडवं आहे, माणसाचं उभं आहे, काहीच काय जसे असतील तसे. बांधे वेगळे येतं पण आतला ज्ञेय वेगळं. सगळी गोडी सारखी, सगळ्यात तो परमात्मा आहेच आहे. तसं गुण इंद्रिय पुढी नाहीत येत. गुण आणि इंद्रिय, इंद्रिय गुण म्हणजे विषय आणि इंद्रिय इंद्रिय आणि विषय हे वेगळे वेगळे वाटत असतील पण त्याच्यातलं ते ज्ञेय वेगळं ब्रह्म. आगा क्षीराची दशे घृत क्षीराकारे असे परी क्षीरचिनो हे दशे कपिध्वजा क्षीराची दशे घृत क्षीराकारे असे घृत क्षीराकारे क्षीराची दशे क्षीराकारे असे. घृत म्हणजे तूप, क्षीर म्हणजे दूध. मला सांगा, दुधात तूप नाही का? आहेच आहे का नाही? परी परी पण ते तुपाचं काम करतंय का? म्हणले एक काम करा, तळायचंय, तूप तयार नाही, काही खायचंय, म्हणजे एक काम करा, पावशीर तूप लागतंय ना आपल्याला. मग 2 किलो दुधात 2 लिटर दुधात पावशीर तूप होतंय. मग 2 लिटर दूध घ्या ना. जेवढं दूध लागतंय तेवढं तूप व्हायला तेवढं दूध घ्या. तेवढं नाही तुम्ही हांड्यानं आणा तरी तुपाचं कार्य करणार नाही. तुपात राहत. आता एकाच्यावर दृष्टांत येतं आपले संशय आहेत महाराज. मग सगळाच देव आहे तर सगळीकडे तो पावर का नाही? म्हणतो ना काही काही माणसं म्हणजे सगळ्यात जर देव आहे आणि देवाकडे जर जे सगळा पावर आहे तर मग सगळे तो पावर पाहिजे ना. नाही 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 नाही, ते दुधाच्या अवस्थेत येत ना. तूप नाही असं नाही, पण प्रक्रिया झालेली नाही. ज्या महात्म्यांनी प्रक्रिया केली त्यांच्याकडे तो आलाय पावर, पण त्याची काय मंथोनी त्याची प्रक्रिया करावी लागते. याच देहात तेवढा पावर येतो. कोण म्हणता येत नाही? याच देहात तो महात्मा होते, खूप मोठे महात्मा होते, त्यांचं नाव मला, त्यांचा एक शिष्य होता रामदास म्हणून. आताची म्हणजे काही लोकांनी प्रत्यक्षातली पाहिलेली ती घटना. तिकडं गेला होता तो राधेचं गाव आपलं हे राधेचं गाव जन्मगाव वृंदावन नाही, मी गेलोय तिथं त्या गावामध्ये. तर बरसाना वृंदावनहून 60 किलोमीटर पुढे, गोकुळून जास्त 80 किलोमीटर बरसाना नावाचं. तिकडला ते महात्मा होता. तर ते रामदास होता म्हणतो रामदास. आता त्या श्रावण महिना सुरू झाला आणि त्या वर्षी म्हणजे पाऊसच नाही आला, श्रावण पर्यंत नाही आला. आता मग लोक हवालदिल झाली, पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही. मग ते महात्मा होते, आपले आश्रमात राहायचे काही शिष्य होते, ते गेले त्या महात्म्याकडे. म्हणजे महाराज पाऊस नाही हो, पावसा करता. मग ते म्हणजे चला आपण सगळे यमुना मातेच्या तीरावर भगवंताची प्रार्थना करू, आपण बसू. आणि मग बसले ते तिथं, देवाचं भजन करू, ध्यान करू, देवाला विनंती करू. कशा करता? पावसा करता. बसले यमुना मातेच्या तीरावर. ते तीरावर बसले. त्यांचा शिष्य तो जायला होता कुठं मधुकरी आणायला कुठे. तो आल्यावर ते म्हणले गुरुवर, गुरु नाही. आडमुठ माणूस होता, त्याला काही येत नव्हतं, फक्त गुरुची सेवा. आडमुठ माणूस होता. म्हणले मला पाऊस नाही. मग गुरु गेले म्हणले प्रार्थना करायला इंद्राची, इंद्र पूजा करायला गेली, इंद्राची प्रार्थना करायला बसलेत प्रार्थना करत. ते त्यानं मला ठेंग्या उचलला आणि ठेंग्या उचलून निघला. कोणाकडं? गुरुकडं नाही, इंद्राकडं. माझ्या गुरुला प्रार्थना करायला लावतो म्हणे, इंद्राला सिंहासनात सगळं खाली आणतो म्हणे. निघला महाराज, दन 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 निघला. तो निघणं पाऊस सुरू झाला. खबरला इंद्र
सगळं पाणीच पाणी झालं सगळं. पाणी सुरू झालं एकदम. त्या गुरुने विचार केला पाऊस कस काय सुरू झाला लगेच. आणि लोक काय म्हणे वा 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 महाराजाची प्रार्थना काय केली महात्म्याची मांडली. पण त्याला माहिती होतं की आले ते म्हणले झालंय काय. म्हणले रामदासना असं केलं त्यांनी बोलवलं आणि सांगितलं तू आजपासून चालली म्हणले आता तुला सेवेत मी ठेवत नाही. म्हणले का. ते म्हणले आपण जीव आहोत. तुझ्यात जो पावर येतो माझ्यात नाही असंच नाही. पण आपण जीव आहोत. जीवानं आपली देवाला प्रार्थना करावी. आपला पावर दाखवू नये. तो लागला ढसा रडेल. किती एकनिष्ठ असेल ना सेवेचा तवा तर इंद्रावर निघला. हो ना. नाही एखादा बेवडा आला तर शिष्य मागं पळून जातो बाबा गुरु झाले. आणि मला वाटलं महाराज मी कशा बाबा मी असलो तर भांडणं झाल्याशिवाय राहिले ही पळवाटी. बरं महाराज मी निघून गेलो आपल्याला सहन होत नाही. काही एखाद्या वारकऱ्याला कोणाला त्रास दिला महाराज आपल्याला नाही तुम्हाला बोललेलं सहन. आणि मग आपल्या डोळ्याला आपल्या कानानं ऐकण्यापेक्षा आपला मावा मी काय झालो निघून गेलो. ह्यो फक्त पंक्ती जोडे असं समजा. ह्यो काही कामाचा असंच आहे महाराज. ही वस्तुस्थिती हा ही खरे पण आहे. हे काही पण आहे. आणि मग ते दिलं काढून दिलं तू जायचं माझा जीव घ्या पण मी तुमच्या पायापासून जात नाही. जाईत ना. मग म्हणले एक काम कर तुला एका दिवसात सगळ्या पृथ्वीची प्रदक्षिणा जर तू करून आला तर तुला शिवेत घेतो. बाकीचे शिष्य लागले हसायला. एका दिवसात सगळ्या पृथ्वीची परिक्रमा होईल का. अधिकार गुरुला माहित होता. तो आला. तो पुढचा इतिहास त्यांचा खूप मोठा आहे. मग ते कोण्या कोण्या तीर्थावर सगळ्या तीर्थांनी येऊन तिथं सांगितलं की तिथं आता पुरावे घेतले सगळ्या तीर्थाची आहे का नाही. आणि वगैरे ते झालं. पण मग जीवाकडे येत नाही का ती शक्ती. येते पण त्याला काय करावं लागतं. प्रक्रिया कराव्या लागतात. कार्य परी शिरची नोय जैसे कपितोच्या पण वाटत नाही त्याचं कार्य ते करत नाही. तैसे जे विकारी विकार नो हे अवधारी आकारा नाम भोरी येर सोने ते सोने. त्याप्रमाणे त्या सगळ्या जीवात जे राहत असेल जीवा या देहाचा आकाराचा जरी नाश झाला असला तरी त्याचा नाश होत नाही. ते त्याच्या शक्तीनं ते काय राहत वेगळं राहत. ते त्याचा नाशही होत नाही आणि त्याची क्रियाही आपल्याला इथं दिसत नाही. पण त्याची क्रियाही दिसते पण आपल्याला त्याची प्रक्रिया करावी लागते. क्रिया पाहायची असेल तर प्रक्रिया करावी लागते. प्रक्रिया शब्दाचा अर्थ काय प्रकर्षेन क्रिया इति प्रक्रिया आहे का नाही. प्रकर्षेन मेहनतीनं कष्टानं जी केलेली क्रिया कार्य सिद्ध होण्याकरता केलेली क्रिया तिचं नाव काय आहे प्रक्रिया. या उघड मराठी या ते वेगळे पण धनंजय जान गुण इंद्रियापासून या. महाराज उघड आपल्या मराठी भाषेत सांगू का सगळ्यात राहतं सगळंच ते आहे. पण विकाराच्या बाबतीत ते या विषय आणि इंद्रियापासून वेगळं आहे. म्हणजे याच्यात जसा विकार होतो तसा त्याच्यात विकार घडत नाही. नाम रूप सबंधू जाती क्रिया भेदो हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. नाम रूप सबंधू जाती क्रिया भेदो. नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद हे जे सगळे गुण आहेत हे गुण आकाराशी वस्तूशी नाही. तिथं नाम नाही तिथं रूप नाही तिथं क्रिया नाही तिथं संबंध नाही तिथं जाती म्हणजे प्रकार नाही तिथं भेद नाही. नाम नाही कारण नाम आणि रूप हे मायेच आहे. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. तर त्यात नाम आणि रूप कोणापासून आलेलं आहे मायेपासून. मायेच आहे म्हणून नामही टिकत नाही आणि रूपही टिकत नाही. सगळा त्याच्यात बदल होत जातो. तिथं नाम नाही आहे का नाही. नाम त्याचं नाव सुद्धा कोणाचंच आहे मायेचंच आहे. त्याचंही रूप कोणाचं आहे मायेचंच आहे. मग काही याच्यावरही प्रश्न विचारतात की त्याचं नाम आणि रूप मायेचं आमचंही नाम आणि रूप मायेचं तर मग त्याच्या नामानं ब्रह्म प्राप्ती कशी होईल. कारण नामात ती पावर नाही आणि त्याच्या नावात जर आहे तर सगळ्याच्याच नावात पाहिजे. त्याचाच तो भ्रमच आहे. त्याचं नाम आणि रूप सुद्धा काय आहे भ्रमच आहे. पण तो संवादी भ्रम आहे आणि आपलं नाम आणि रूप ही संवादी भ्रम आहे. संवादी भ्रम असल्यामुळे तो संवादी म्हणजे आपल्याला जिथं जायचंय त्या ठिकाणी नेण्याकरता योग्य भ्रमच पण काय आहे योग्य आहे. त्यामुळे तिथं नाश होत. आळंदी बिगावून आपलं गाव पण ते संवादी भ्रम आणि हा विसंवादी भ्रम. काय आहे विसंवादी भ्रम आहे. कठीण अवघडी काय कानडीची अभ्यासावी निरंतर अवघडच अभ्यास केला पाहिजे माणसानं.
राऊत बाबा एका कीर्तात म्हणले की काय करावं म्हणले, जे शिकलो होतो ते बहुतेक विसरूनच चाललंय आता, कारण ते मांडायची गरज पडत नाही, आहे का नाही, गरज पडत नाही. आणि मग न मांडून मग ते काय होऊन जातं, विसरून जातं, आहे का नाही. नाही आमच्याकडून प्रक्रिया महाराज, ते वाघ महाराज, बाबूराव महाराज बघतोय पहिले की नाही, सगळ्या पाठ करून नाही, पाठ करून आलो तो काहीचे काही बोलायचे हो. जेवढ्या विचार सागरातल्या प्रक्रिया जेवढ्या पाठच करावं लागत, आज सांगितले तेवढे उद्याच्याला काय करावं लागेल, पाठच करावं लागेल. पण मग ते पाठ होतंय, पण मग जास्त दिवस त्याचा संबंध नाही आला की ते काय होऊन जाते, विसरून जातो. आता हरिपाठ लहानपणी लोकांनी पाठ केला होता, पण आता येत नाही. आता जास्त दिवस त्याच्यावर पुन्हा त्याच्यावर हे नसलं, ती वाट नसली की मग ती वाट काट्या कुट्यानं कवताडानं काय होऊन जाते, मळून जाते. हा, म्हणून त्याप्रमाणे ना तिथं नाम रूप याचा कोणत्याचाही वस्तूशी संबंध याचा नाही, काही तिथं संबंध नाही, आहे का नाही. हा आकाराशी प्रवादू, हे जे नाम रूप हे याचा संबंध कोणाशी आहे, आकाराशी, आहे का नाही. ते गुण नव्हे काही, गुणातया संबंध नाही, परी तयाच्या ठाई आभासती, ते गुण नव्हे काही. गुण म्हणजे गुणात आता सगळंच घ्या, नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे सगळंच घ्या, आहे का नाही. ते गुण नव्हे काही, ते कधीच त्या गुणात गुण झालेलं नाही, कारण हे मायेचं कार्य आहे. गुणातया संबंध नाही, त्याचा संबंध नाही. पण मग संबंध नाही तर वेगळं म्हणा, वेगळे म्हणता येत नाही का. तयाच्या ठाई आभासती, ते कोणाच्या सत्तेवर चालतात, सगळे त्याच्या सत्तेवर चालतात, भासतात, आहे का नाही. मला जरी सर्प भासला पण दोरीच अधिष्ठान आहे, त्याचं अधिष्ठान काय आहे, दोरीच आहे. म्हणून जोपर्यंत तो भासतोय तोपर्यंत दोरी आणि ते वेगळे नाही का. दोरी साप आहे का, साप नाही, दोरी साप नाही. पण जोपर्यंत भासते तोपर्यंत वेगळेपणा आहे का, वेगळेपणाही म्हणता येत नाही आणि एकरूपताही म्हणता येत नाही. एकरूपता म्हणावी तर वेगळेपणा आहे. ज्यावेळेस प्रकाश होतो त्यावेळेला स्पष्ट त्याच्यात काय होते, वेगळेपणा होतो. आणि वेगळेपणा म्हणावं तर जोपर्यंत भासली तोपर्यंत दोरी वाटलीच नाही. रज्जू धरून हाती भेडसाविली नेन, कळू येता चित्ती दोरी दोघा सारी बरोबर आहे का नाही. पण कळसतोर काय वाटली ती, तसंच आहे. आपल्याला कळसतोर महाराज हे काय माहितीये का, हे सगळा विषय जो मांडावा लागतो वेगळेपणाचा, एकपणाचा, हे सगळा अज्ञानाकरता आपल्याकरता मांडलेला आहे. नाही तर खरा त्याच्यात वेगळेपणा नाही. खरं काय आहे आता सगळं महाराज. आता मनाचा आपला विषय, मन कसं आहे, चंचल, चंचल चपल, जाता येता. खरं आहे ना, मनाला कुठं जाताच येत नाही, मन चंचलच नाही, मन चंचलच नाही, मनाला जाताच येत नाही. त्याला हातही नाही, त्याला पाय नाही, त्याला जाताच येत नाही. त्याला जायचं असेल तर बरोबर काय लागतात, इंद्रिय लागतात. ते इंद्रियाला टोचत आणि इंद्रियाच्या घोड्यावर बसून माऊलींनी त्याचं वर्णनही केलंय की ते काय नेत्राच्या घोड्यावर बसून विषयाच्या जंगलात जात. पण किती त्यातला विषय असं जात नेत्राच्या द्वारे आहे ना, सगळ्या इंद्रियाचं वर्णन केलं. मग मन सगळ्या संतांनी चपल का म्हणलं, आपली समजूत तशी आहे म्हणून तसं बोलून समजूत काढण्याचा प्रयत्न आहे. नाही तर मन महाराज फक्त मनाचं एक आहे. मग ते काय करतं, ते जो कधीतरी इंद्रियानं पाहिलेला विषय ते एकांतात बसलं की तो विषय आठवत राहत. महाराज ज्या ठिकाणी मन गेलं नाही, जाय बरं म्हणावं तिथं त्याला इंद्रिय विषयाची भीती झाली. आता अमेरिकेत आपण गेलो का, इंद्रियानं शरीरानं गेलो नाही, जाय बरं म्हणावं त्याला अमेरिकेत. हा, इथं निर्माण करीन आतल्यात असं असल, तिथली संसदाची 4 मजली असल, तिथं पूर्वेकडे तोंड असल. समजा आपण आता आपण जिथं गोकुळात गेलोच नाही, मग कृष्णाचा जो वाडा होता नंदबाबाचा, त्याचं तोंड पूर्वेकडे असेल, ते पश्चिमेकडे. पण ते असा आकार तयार करील आतल्यात. पण जिथं गेलं नाही तिथं त्याला जाताच येत नाही. जाते का तिथं, जाय बरं म्हणा गोकुळात त्याला. जे गेले नाही माणसं, गेले का मग ते तिथं नाही जात, ते लगेच इथं ते तयार करते, ते पाहिलेलं राहतं ना. असं तसं या सगळ्यात वेगळं आपण त्याला वेगळं मानतो म्हणून वेगळं मानलं. आणि वेगळं बाबा तुम्ही वेगळं म्हणतात वेगळं. आता खरं महाराज संसार दुःखाचा आहे का,
ठाऊकची आहे. संसार दुःखाचा. अरे संसार दुःखाचा आहे का सुखाचा आहे? सदाशिव तुम्ही सांगा, संसार दुःखाचा आहे सुखाचा आहे? अरे मुळात संसारच नाही. प्रपंच एक झाला होता, इतव समूळ मिथ्या वार्ता. पुढे झाला ना मागुता, कदा कल्पांती घडे ना. पण मग का मानावा लागला? बाबा तुम्ही म्हणता दुःखाचा तर दुःखाचा, पण मग ते दुःख येणार जाणार आहे, ते दुःख अरे सगळं ब्रह्मच आहे, तर मग संसार राहिलाच कुठं? बरोबर आहे का नाही? अजत्वाद आहे का नाही? सगळं काय आहे? ब्रह्मच आहे. चला वस्तूशी नाही. ऐशे येतुलियासाठी सम्रांताच्या पोटी ऐशे जाय कीर्ती जे याची धरी तरी ते गा धरणे ऐशे अब्राते जे व्याकाशे की प्रतिवदन जैशे आरशेनी. महाराज नातरी सूर्य प्रतिमंडळ जैशेनी धरी शरीर का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी. आहे का नाही? मग आता ते सगळं त्याचा याचा संबंध नाही, पण त्याच्याशिवाय नाही. त्याचा याचा संबंध नाही परंतु त्याच्याशिवाय नाही. याच्याकरता 2-3 दृष्टांत दिले माऊली ज्ञानोबारायाने. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तो त्या सगळ्यात धरून आहे, पण सगळ्यापासून वेगळाही आहे. कशा प्रकारे? त्याच्यावर माऊली दृष्टांत देतात. ते गा धरणे ऐशे आभ्राते जेवी आकाशे. जसे ढग, आभ्र म्हणजे ढग, ढग आकाशात राहतात, पण आकाशात ढग राहतात, पण आकाशाचा आणि त्याचा एकरूपता झालेली नसते. ढगानं ते मलिनही होत. आईशी निरुपाधिकी जगाची जी जनकी ये मिया वंदिली मुळी देवोदेवी. आहे का नाही? आईशी जी निरुपाधिके, निरुपाधिक म्हणजे उपाधी रहित असलेलं तत्व, पण जगाची जी मुळी की निरुपाधिकही आहे आणि जगाचं ते काय आहे? जनकवी. जनकही आहे का नाही? मूळ आहे. आहे का नाही? अशा देवोदेवी, देव म्हणण्यातून आणि देवी म्हणण्यातून, म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी 2 शब्द वापरले ना, देवो देवी, याचा अर्थ सर्वच काय आहे? हेच आहे. अशांना मी काय करतो? नमस्कार करतो. गुण नव्हे काही. आभ्राते आकाश, ढग आकाशात राहतात, पण त्याचा काही संबंध राहत नाही. जरी तिथं राहत असले तसे सगळे त्याच्या ठिकाणी जरी महाराज आकार राहत असला तरी त्याचा आणि त्याचा संबंध. आकाश काय निळे न देखतू हे डोळे. आकाश काय निळे आहे का? खरं, पण महाराज आपले डोळे त्याला काय म्हणतात? निळं म्हणतात. का प्रतिवदन जैसे आरशेनी, आरशात जसं मुख आहे दिसत नाही का? दिसतंय, पण त्याचा काही संबंध नाही. ना तरी सूर्य प्रतिमंडळ जैसेने धरी शरीर का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी. सूर्य प्रतिमंडळ, सूर्याचं प्रतिबिंब जसं पाण्यात दिसत नाही का? दिसत. पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसत, पण त्याचा काही संबंध राहत नाही. ते पाणी हल्लं, प्रतिबिंब हलतं, पण बिंब हलतही नाही, त्याच्यात काही विकार निर्माणही होत नाही. आहे का नाही? पाणी आटून गेलं, प्रतिबिंब मरून गेलं, सूर्य मेला ना. तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलय. बिंबाची छाया कुठे गेली? मग आपल्या ठिकाणी ती जात राहते. रश्मी करी मृगजळ, सूर्याच्या हाताने, ऐका नाही, त्या किरणाच्या हाताने मृगजळ तयार होतं. आपल्याला दिसतं, पण त्याचा काही संबंध राहत नाही. सूर्याला माहिती नाही कसं मृगजळ असतं कुठं तयार होते, त्याच्यामुळं होते, पण त्याला काही त्याचा संबंध नाही. तैसा संबंधी या सर्वात धरी निर्गुण परिते वाया जाण मिथ्या दृष्टी. तसा संबंधे विन म्हणजे संबंध कोणता? नाशाचा, नामाचा, रूपाचा, गुणाचा, क्रियेचा, याचा तिथं संबंध नाही. या संबंधे विन निर्गुण सर्वाते धरी. सगळ्यांना काय करतं? ते धरत. मला सांगा, आता फॅन आहे, त्यात किती प्रकार येतं? पाते येतं, ते मोटर आहे, ते काय त्याचे वेगळे पण आहे. बरोबर आहे का नाही? आता फॅन म्हणजे लाईट आहे का? फॅन म्हणजे लाईन आहे का? फॅन म्हणजे लाईन नाही. मग आता चालत का नाही? तू लाईनीचा त्याचा संबंध आहे काही? ती लाईन आणि ते एक आहेत का? वेगळे आहेत ना. फॅन मोडा तर लाईन मोडते का? फॅन जळाला तर लाईन जळते का? काहीच नाही. मग चालत का नाही? तो लाईन नाही, पण लाईनीशिवाय चालत नाही. तसं तो विकारी नाही, पण त्याच्याशिवाय
एका जनार्दनी एकपणी उभा चैतन्याची शोभा शोभा. बरोबर आहे का नाही? त्याची शोभा आहे सगळी. जगासे की वस्तू प्रभा. जग वस्तूचीच काय आहे, बरोबर आहे का? मला त्याच्या हे ध्यान लगे धिंगाणा झाला तरी लाईटचा धिंगाणा होत नाही, पण तिच्याशिवाय तो चालत नाही. तसं सगळ्या विकाराचा नाश झाला, त्याचा नाश होत नाही, पण त्याच्याशिवाय हे चालत नाही. कारण पावर तो आहे ना. पावर काय आहे? सत्ता धन्याची की जी माय बा. हा, सत्ता कोणाची आहे? त्याची. आता मला शरीर म्हणजे काय? जडच आहे हो. शरीर चेतन थोडंच आहे. शरीर जड आहे, पण जडाकडून चेतनाचं जे कार्य करून घेतं ते नाही. जडाकडून चेतनाचं कार्य, जडाकडून कार्य घडत नसतं, पण जडाकडूनही जे कार्य करून घेतं त्याला काय म्हणावं? ब्रह्म म्हणावं, ज्ञेय म्हणावं, नाही का नाही? हा, सबंध देवीन सर्व परी ते वाया जाणं मिथ्या दृष्टी. पण या मिथ्यत्वानं त्याचा नाश होतो हे म्हणणं काय आहे? मिथ्या आहे, होत नाही नाश. आणि या परी निर्गुणी गुणा ते भोगणे रंकाराज्य करणे स्वप्नी जैसे. आणि तो निर्गुण त्या सगळ्या गुणाचा भोग घेतो असं म्हणताही येतं किंवा म्हणताही येत नाही. तो भोगही घेतो आणि भोगही घेत नाही. कशाप्रमाणे? दिलं जैसे राज्य करणे स्वप्नी जैसे. रंक आहे एखादा आणि स्वप्नात तो काय झाला? राजा झाला. भोग भोगला नाही का त्यानं? राज्याचा भोग भोगला पण जागा झाल्यावर स्वप्नीची सुखे नाही होत राजा. स्वप्नाच्या सुखानं कोणी राजा होत नाही. राजा झाला नाही असंही नाही आणि वास्तवात झाला असंही नाही. तसा त्यानं भोग भोगला सगळ्यात राहून असंही नाही आणि भोग भोगला असंही नाही. दोन्ही सत्य, बरोबर आहे का? म्हणून गुणाचा संभू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलू नये. म्हणून या विषयाची संगती निर्गुणानं केली, विषयाचा भोग भोगला, हा निर्गुणाच्या ठिकाणी शब्द बोलू नये. तो सगळ्यात राहतो, सगळ्याचा भोगताही तोच आहे, पण सगळ्याची क्रियाही त्याचीच क्रिया आहे, तोच करतोय. तरी सुद्धा त्या गुणात, त्या भोगात तो भोग भोगत नाही. खेळ खेळे परी डाई न सापडे, तो एक खेळिया शहाणा रे. यादवाचा पोर एक गोप्या ही भला बहुतची खेळ खेळला रे. लहान थोर अवघे मारिले, खेळची मोडोनी गेला रे. किती मोठा खेळ खेळला महाराज त्यानं. बाप 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 किती खेळ खेळला. मायबापाच्या लग्नापासून खेळ खेळायला काय केली? रामचंद्र प्रभू एवढा खेळ नाही खेळला. आपले सामान्य प्रमाण आले, सामान्य ईश्वरपणा म्हणून रामचंद्र प्रभूच्या अवताराला पूर्ण अवतार आणि कृष्णाच्या अवताराला काय म्हणलंय? पूर्णोत्तम. का? दोन्ही अवतार सारखेच येत. पूर्ण अवतार रामकृष्ण, पण एकाला पूर्णोत्तम. का? रामचंद्र प्रभूने ईश्वरपणा दाखवला नाही. आणि या बाबानं आकाशीची वाणी सांगत असे कंसा माने हा बरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझशी. तिथूनच काय केली? सुरुवात केली, नाही का नाही? आणि पुन्हा खेळाची मोडूनी गेला रे. स्वतःचा खेळ कोण मोडून टाकला? त्यानंच मोडून टाकला आणि वेगळाही राहिला. चला बोला. म्हणून डाई न सापडी, त्या डावात तो सापडत नाही, अशा प्रकारचा तो आहे. पुढे मला त्या न्यायाचं वर्णन केलंय. पुढे पुन्हा स्पष्टता झालेली हा न्यायाविषयी आणि मायेविषयी. कारण त्या ज्या वेळेला आपल्या तो विषय कठीणातून आपल्याकडे येतो, त्यावेळेस आपल्या पाहण्यात त्या विषयाकडे येतो. मग याचा नाश कसा होतो, न्यायाचा नाश कसा होत नाही, असं ज्यावेळेला इथपर्यंत येतं त्यावेळेला न्याय हळूहळू काय होत जाईल? स्पष्ट होत जाईल. बुडातून सुरुवात झाल्यावर तर अवघड जातं. एकदा का बुड चढलं का मग फांद्यावरून उड्या आणायला काय जातात? सोप्या जातात. म्हणून पुढे न्याय त्याचा विचार आपण आता उद्याला करूया. पुंडलिक